मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना या योजनेच्या अनुदानातील जवळपास 2044 प्रस्तावांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या अगोदर यासाठी 30 कोटींचा निधी वाटप देखील करण्यात आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे योजना आहे या योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र असतात, त्याचबरोबर आता जे नव्याने जो निधी वाटप होणार आहे तो कधीपर्यंत वाटप होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जे 2044 प्रस्ताव आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या प्रस्तावांतर्गत जवळपास 40 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, राज्य सरकारने या योजनेच्या यापूर्वी 3 खंडित कालावधीमधील 238 प्रस्तावांसाठी एकूण 9 कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी दिली आहे। त्यामुळे या योजनेतील जवळपास 49 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। म्हणजे जे शेतकऱ्यांचे वारस आहेत, वारसदार, त्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना हा निधी वाटप करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर या योजनेअंतर्गत जवळपास अपघाती मृत्यू, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू असो की अपघातामुळे 2 डोळे किंवा त्यापैकी 2 हात किंवा 2 पाय निकामी होणे, त्याचबरोबर मित्रांनो अपघातामुळे 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास वारसांना 2 लाख रुपये, त्याचबरोबर अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास संबंधित लाभार्थ्याच्या वारसाला जवळपास 1 लाख रुपये असे आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत मिळते। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे एक अवयव गेलेला आहे, समजा 1 हात गेलेला आहे, 1 पाय गेलेला आहे किंवा एखादा डोळा वगैरे गेलेला आहे शेतकऱ्याचा, अपघाती मृत्यू तर नाही, अपघात वगैरे झालेला आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, त्या अंतर्गत त्यांच्या एखादा अवयवाचा निकामी झालेला असेल तर त्यांच्या वारसांना जवळपास एक जर अवयव गेलेला असेल शरीराचा तर 1 लाख रुपये आणि 2 अवयव गेलेले असतील शरीराच्या अपघातामध्ये तर त्यांना 2 लाख रुपये असे हे निधी शेतकऱ्यांना वारसांना दिला जातो। तर त्यानुसार 2025 आणि 2024 आणि 25 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी जवळपास 120 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। म्हणजे ही जे 2024-25 साठी जे निधी आहेत त्याची जवळपास या अर्थसंकल्पामध्ये 120 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती। त्या अंतर्गत जवळपास जे मंजूर दावे आहेत त्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि तो वाटप देखील झालेला आहे। त्या अंतर्गत आता नव्याने जे प्रस्ताव आहे 2044 प्रस्ताव, त्यासाठी जवळपास 1956 मृत्यू तर 88 अपंगत्व प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत। म्हणजे एकंदरीत जे निधी आहे हो 40 कोटीचा, त्यासाठी जवळपास जे 2044 प्रस्ताव आहे त्या अंतर्गत 1956 मृत्यू तर 88 अपंगत्व आलेले शेतकरी या योजनेमध्ये बसलेले आहेत। तर या अंतर्गत राज्य सरकारकडून 40 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जे वारसदार आहेत त्यांना वितरित करण्यात येणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलवरली जी जेन्युइन माहिती आहे त्या माहितीला खरं तर चूक काढण्याचा प्रयत्न काही जर करत आहेत तर त्यांनी आपली व्हिडिओ बघणं काहीही कामाचं नाही। आपली व्हिडिओवर तुमचं काहीही काम नाही। ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी माहिती बघायची आहे आणि जे फालतूचे कमेंट करणारे आहेत त्यांनी कृपया आपले व्हिडिओ बघू नये। धन्यवाद।